अगं फोन नाही देणार आहे. मॉम सांग ना हिला काय करतेय असं चाइल्डिश. तू सांगितला मी नाही देणार आहे. बरं एका अटीवर दे. काय? मम्माची शपथ घे आणि सांग तू रोहनला कॉल करणार नाहीस. ओके फाईन, मी नाही करणार कॉल. आता दे. दे दे फोन तिला. नाही. हे बघ, घेतली आता शपथ. ओके फाईन, दे आता मला फोन. दे फोन. हिच्या डोक्यातून ते प्रेमाचं भूत काय उतरत नाहीये. हिचं लग्न मोडण्यात पहिला अडथळा आहे तो समर, दुसरी ही स्वतःच. हॅलो सर. कसा आहेस रोहन? मी ठीक आहे. मला सांगितलं बाबांनी आदिराच्या आईला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. या सगळ्याची तिला काळजी वाटत होती. डॉक्टरांनी चेक केलं, स्ट्रेसमुळे झालंय असं म्हणाले. पण आता ओके, आणलंय तिला आत्ता घरी आम्ही. आणि आदिरा कशी आहे? ठीक आहे ना? तुला काय वाटतं कशी असेल? रागवलेली आणि रेस्टलेस असणार. इतकं ओळखतोस ना तिला तू, तरी सुद्धा तुमच्यामध्ये भांडणं माझ्यात आणि आदिरात नाही होत. आदिरा आणि कळलंय मला, माहितीये. पण तरी सुद्धा घर सोडण्यापर्यंत जावी परिस्थिती. रोहन, बाकीची सगळी मंडळी, अगदी सगळी, ही सगळी बाहेरची असतात. फक्त नवरा बायको एकमेकांचे असतात. त्यांचं एक युनिट असतं. आणि ते जर चांगलं असेल ना, तर बाहेरच्या कुठल्याही माणसाचा त्यांच्या नात्यावरती परिणाम होत नाही. आता तुम्ही दोघं इतके तरुण आहात, इतके गोड आहात, एकमेकांवरती इतकं प्रेम करता, तरी सुद्धा बाहेरच्या लोकांचं प्रेशर येऊन घर सोडण्यापर्यंत परिस्थिती गेली ना. या परिस्थितीमध्ये त्याच्यात कुठली पावलं उचलायची, कुठला निर्णय घ्यायचा ना, त्याचा विचार करूया. त्यामुळे तूही जरा विचार कर. मी आदिराशी बोलतो, मी विचार करतो. ओके सर, चालेल. काळजी घे. हो सर, तुम्ही पण काळजी घ्या. गुड नाईट. बाय. राजवाडे, ऐका ना. ऐका, मला खरंच बोलायचंय. ऐका ऐका ऐका, तुम्ही माझ्या समोर आलात. चुकून माझ्याकडनं तुमच्याविषयी एखादा अपशब्द बाहेर पडेल, चुकून तुमचा डिसरिस्पेक्ट होईल असं काहीतरी बाहेर पडेल, आणि ते मला करायचं नाहीये. कारण तुम्ही दिसलात ना तरी माझं मस्तकात एक टिडीक जाते. त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका.